नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही ITI उत्तीर्ण असाल आणि सरकारी क्षेत्रात काम करण्याची संधी शोधत असाल तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा, कारण महावितरणमध्ये अप्रेंटिस भरती 2026 संदर्भात महत्त्वाची अधिकृत जाहिरात समोर आली आहे। मित्रांनो, ही माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अधिकृत सूचनेवर आधारित आहे। या जाहिरातीनुसार महावितरण नंदुरबार विभागात सन 2026-17 साठी अप्रेंटिस उमेदवारांची भरती केली जाणार आहे। एकूण 48 जागा भरल्या जाणार आहेत। आता पाहूया कोणकोणत्या पदांसाठी ही भरती आहे। पदनिहाय जागा। या भरतीमध्ये खालील पदांचा समावेश आहे। लाईनमन किंवा वायरमन 22 पदे, इलेक्ट्रिशियन 23 पदे, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग असिस्टंट कोपा 3 पदे। म्हणजेच ITI केलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पात्रता। उमेदवाराने ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। खालील वर्षांमध्ये ITI पूर्ण केलेले उमेदवार पात्र आहेत: 2022-23, 2023-24 आणि 2024-25। पदानुसार आवश्यक ITI कोर्स: लाईनमनसाठी वायरमॅन ITI, इलेक्ट्रिशियनसाठी इलेक्ट्रिशियन ITI, कोपासाठी कॉम्प्युटर प्रोग्रामिंग असिस्टंट ITI। अर्ज प्रक्रिया। मित्रांनो, ही भरती ऑनलाईन नाही, ऑफलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे। अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन करायचा आहे। अर्ज सादर करण्याचे ठिकाण: महावितरण कार्यालय, नंदुरबार विभाग। अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2026। लक्षात ठेवा, उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। महत्त्वाची सूचना: ही भरती फक्त नंदुरबार जिल्ह्यातील उमेदवारांसाठी आहे। सर्व कागदपत्रे झेरॉक्स प्रतीसह सादर करणे आवश्यक आहे। निवड प्रक्रिया नियमानुसार पारदर्शक पद्धतीने केली जाईल। मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमचा कोणी मित्र ITI उत्तीर्ण असेल तर हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा, कारण ही संधी अनेकांच्या आयुष्याला दिशा देऊ शकते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। असाच प्रकारचा जिल्ह्याविषयी नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा। बी हॅपी, शेअर अँड हेल्प इच अदर। थँक्यू।